अमितने प्राणी संग्रहालयामध्ये वाघ, सिंह, लांडगा, लांडोर, कोल्हा, हत्ती, माकड असे प्राणी बघितले. या प्राण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या भिन्नलिंगी प्राण्याचा उल्लेख आला आहे? आता बघा, अमितने प्राणी संग्रहालयामध्ये गेला. त्याने भिन्नलिंगी म्हणजे पुरुषलिंगी, स्त्रीलिंगी असे विविध प्रकारचे प्राणी बघितले. मग त्यामध्ये वाघ हे काय आहे? पुल्लिंगी आहे. सिंह काय आहे? पुल्लिंगी आहे. लांडगा काय आहे? पुल्लिंगी आहे. लांडोर काय आहे? हे पुल्लिंगी आहे का? नाही. मोर हा पुल्लिंगी असतो आणि त्याची जी स्त्री जात असते त्याला लांडोर म्हणतात. म्हणजे ही स्त्रीलिंगी आहे. कोल्हा काय आहे? पुल्लिंगी आहे. हत्ती काय आहे? पुल्लिंगी आहे. माकड काय आहे? पुल्लिंगी आहे. म्हणजे आपल्याला कुठला भिन्नलिंगी ह्या दिलेल्या शब्दांमध्ये शब्द सापडला? लांडोर. आता बघा पर्यायामध्ये पण लांडगा, कोल्हा, हत्ती हे काय आहेत? पुल्लिंगी आहेत आणि लांडोर हा एकटा शब्द स्त्रीलिंगी आहे. म्हणून हा काय आहे? आपल्याला भिन्नलिंगीच प्राण्याचा उल्लेख विचारला आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. यासाठी तुम्हाला प्राण्यांचे पुल्लिंगी रूप आणि स्त्रीलिंगी रूप माहिती असायला पाहिजे. जसे वाघाला वाघीण, सिंहाला सिंहीण, लांडग्याला लांडगी, लांड मोराला लांडोर, कोल्ह्याला कोल्हीण, हत्तीला हत्तीण, माकडाला काय असतं? माकड म्हणजेच वानर, म्हणजेच माकडाला वानरी असं पण स्त्रीलिंगी शब्द असतो.